आली गणादाच्या घरी ड्रॉप टाकण्यासाठी. आता निखिल घेऊन आलाय आता हे सगळं, तर आम्ही खाऊन घेतो फटाफट. अपूला मुलगा झाला ना, ते बघायला आले इकडे. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज जरा मला इन्फेक्शन झालं आहे डोळ्यांना, त्यामुळे मी चष्मा घातला आहे, म्हणजे ग्लासेस घातलेत. आणि आता मी चालले थोडी खाली, मला ड्रॉप टाकायचा डोळ्यामध्ये, त्यासाठी. इथे मी घेऊन आलेले, ते मम्मीने कुठे फेकला तेच भेटत नाही आहे मला आता. तर चला जाते, आधी जाऊन येते खाली. आणि आज आमच्या भावाने दाखवलं तुम्हाला काय केलं. आज आमचं मस्त देव वगैरे झालं आहे गावचं, देवाची पूजा. हे बघा, देवाची पूजा झाली आहे आज. आणि आता इथे तो नाश्ता करतोय. आणि मम्मी आता ड्रॉप शोधते बाहेर, जिथे फेकलाय तिथे. चल मी जाऊन येते खाली. मी आली गणादाच्या घरी ड्रॉप टाकण्यासाठी. आता बघा इकडे तरी सुद्धा नेटवर्कसाठी बसलेतच आहेत सगळे. बघतो गुगल जेमिनी आणि दादा काम करतोय. मी आता कुल्फी घेतोय खायला. मग घ्या मलाईवाली, मी मलाईवाली घेतोय. बाय ऑरेंज घेऊ तुला, मग मलाईवाली एकदा. निखिल तुला ही, तुम्हाला कुठली ऑरेंज, ही घ्या तुम्ही. मी ठेवा, ही घे ना मग मलाईवाली. मम्मी धर, मम्मी कुल्फी. हां मलाईवाली. ए मला एक द्या, मला बाय, मला मलाईवाली कुल्फी. तुला इथे मी आता आली आहे आमच्या अपूला बघायला. अपूला मुलगा झाला ना, ते बघायला आले इकडे. आजी आणि ही दुसरी आजी आहे. आणि इथे बाबू रडतोय. आणि ही मम्मी आहे, ही मम्मी आहे, हे पप्पा आहेत बाळाचे. आणि इकडे हे दोन मामा आहेत, मामा बाळाचे मामा आहेत. आणि ही मावशी, पागल मावशी, पागल मावशी. आताच मी निघाले अपूच्या घरून, ते बाळाला बघायला गेलेले. आत्ताच घेऊन आलेत ना त्याला, त्यासाठी. चला मग मी आता घरी जाते, रेडी होते निघण्यासाठी. मुंबईला चाललो आहे आज. गाईज मी निघाले मुंबईला, मी आणि निखिलच निघालो आहे. आम्हाला सोडायला बघा पब्लिक किती. ते बघा, ही बघा, आस्था ताई, दिव्या ताई सगळे. आणि आयुष दादा पण. आयुष दादा आधीच बॅगा घेऊन आलाय, एवढ्या सर्व बॅगा आहेत आमच्या. बाय आस्था, बाय बाय मम्मी, बाय मम्मी. घरी तर पोहोचलो आम्ही मुंबईला. आता वाजलेत रात्रीचे 12. आणि निखिलला मी पाठवलं आहे काहीतरी जेवण्यासाठी घेऊन यायला, कारण की आता तर मी काय बनवू शकणार नाही, कारण की उठायलाच होणार नाही नाहीतर सकाळी. आणि मला सकाळी पण कामं आहेत भरपूर सारे, तर म्हणजे जॉबला पण जायचं आहे. आणि कपडे वगैरे असणार, पाणी भरावं लागणार, हे सगळंच करावं लागणार. मम्मी नाही आली आहे सोबत, तर तीच आता निखिलची वाट बघते मी थोडा वेळ. तोपर्यंत मी फ्रेश होऊन घेतलं थोडं, आणि आता वाट बघते त्याची. निखिल घेऊन आला आता हे सगळं, तर आम्ही खाऊन घेतो फटाफट. आमचा पसारा पण असाच पडला आहे आता इथे सगळीकडे. सकाळीच आवरावं लागेल मला.
चल रे पटापट ये. दिस इज द अनदर डे. आणि आता मी ऑफिसमध्ये आहे आणि जेवायला बसते. काल रात्री लवकरच झोपून गेलो आम्ही. म्हणजे लवकर म्हणजे एवढा पण लवकर झाला नव्हता. तर आता मी जेवून घेते पटापट. जेवायला मी बाहेरूनच मागवलं कारण की माझ्या डोळ्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं. सकाळी मी खूप जबरदस्ती उठून पाणी भरलं आहे कारण की पाण्याची सक्त गरज होती. आणि नंतर मग मी झोपून गेले परत. तर आता मी जेवायला बसते. जेवायला मी मागवलं आहे रोटी, पनीरची सब्जी भाजी आहे, डाळ भात आहे, थोडासा खीर आहे आणि दही आहे. फटाफट खाऊन घेते आणि मग कामाला लागते. माझं काम बाकी आहे अजून. मी ऑफिसमधून लवकरच निघाले असतात आणि डायरेक्ट गेले डॉक्टरकडे. तर डॉक्टरने बघा मला काय काय दिले. या मेडिसिन्स, परत 2 ड्रॉप दिलेत हे. आणि आता मी काम करते. जेवण वगैरे पण दुपारचं थोडंसं राहिलं आहे ते. आणि आता निखिलला आणायला लावलं आहे कारण की गावी गेलो तेव्हा आम्ही सगळं कसं हे केलेलं ना, देऊन टाकलेलं, खराब होईल वगैरे म्हणून. तर आता तेच मार्केटसाठी निखिल गेला. मी आता फटाफट जेवण बनवेन, काहीतरी हलकंच काहीतरी बनवेन. जेवण खाऊन आज लवकरच झोपेन कारण की माझा डोळा तर जाम दुखतो आहे आता. आणि काम पण बाकी आहे, कपडे पण धुवायचे आहेत माझे, ते पण करायचं आहे. तर ते सगळं करते. निखिल येतो आहे कधी बघते आधी. चला भेटते मग तुम्हाला उद्याच. आमचा अभिदादा पण आलाय गावावरून आज. आणि आता मी आज अंडी, ब्रेड, आमलेट पावच देते खायला. आणि भात डाळ तर आहे, दूध पण आणलं आहे. चला पटापट बनवून घेते.